तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढलेला आहे। तर इकडे राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय। गेल्या काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान मोदींची दोनदा भेट घेतली आहे। या बैठकीमध्ये सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल उपस्थित होते। दुसरीकडे दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा राफेल करार करण्यात आलाय। पाकिस्तान विरोधात भारताची रणनीती। संरक्षण मंत्र्यांची मोदींसोबत बैठक। फ्रान्ससोबत मोठा राफेल करार। पाकिस्तानमधील 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतानं लष्करी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीला सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल यांच्यासह सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। रविवारी रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चा केली। या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे बैठक झाली। या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याचं नेतृत्व करणारे सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंग यांच्याशी बैठक केली। तर बीएसएफच्या डीजींनीही गृह मंत्रालयात जाऊन गृह सचिवांशी चर्चा केली। या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। पाकिस्तानला धडा शिकवणं हे त्याच्या मागचं उद्देश असेल आणि ते काय केव्हा कुठं होणार आहे जसं मी आपल्याला आधी सांगितलं अशा ठिकाणी होईल ज्याच्याकरताची वेळ आपल्याला साधायची असेल, त्याचं जे उद्दिष्ट असेल ते आपल्याला साधायचे असेल, जी कारवाई ज्या जागी होईल ती आपल्याला संयुक्तिक असेल आणि संख्या आपण तितकी वापरू जी त्याच्यासाठी आवश्यक आहे। तेव्हा ते काय आणि कसं होईल हे आता सांगणं अवघड आहे। पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यानंतर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे। अशात भारत आणि फ्रान्समध्ये राफेल करार झाला, त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे। या करारानुसार भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं मिळणार आहेत। या विमानातून अणुबॉम्ब डागण्याची क्षमता आहे। फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे 63,000 कोटी रुपयांचा असून शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आजवरचा सर्वात मोठा करार आहे। भारत INS विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे। विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशननं भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केलेत। यात जहाज विरोधी हल्ला, अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणि 10 तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। रफालची मागणी पहिल्यापासून होती आणि मागच्या वेळी जेव्हा रफाल आलं तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटमध्येच त्यांनी 36 विमानांचं करार साईन केला होता। त्यामुळे जे महत्त्व त्यावेळी होतं तेवढंच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व या कराराला मी देईन, कारण सध्या आपल्या नौदलाकडे विमानं जी जहाजावरून उडू शकतात असं म्हणजे एकच विमान आहे आणि ते म्हणजे MiG-29। त्यामुळे या कराराचं हे विमान आपल्याला हवंच होतं, म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। इकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला। 23 एप्रिल रोजी सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे CCSच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी बोलताना भावुक झाले। ये 22 रन का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट। ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से बाइसरन ने दोबारा वो
हालात यहाँ पैदा किए। भारतानं प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करणाऱ्या 17 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर भारतानं बंदी घातली आहे। क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे। भारतानं बीबीसीलाही इशारा दिल्याचं समोर आलंय। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे। एकूणच भारतानं पाकिस्तान विरोधात दंड थोपटले असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उरी हल्ल्याचं उत्तर सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्याचं उत्तर एअर स्ट्राईकनं देणाऱ्या नव्या भारताचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय। पहलगाम हल्ल्यानंतर एकीकडे सिंधू जल करार रद्द करून भारतानं पाकिस्तानचं कंबरड मोडलं, तर दुसरीकडे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक किंवा लष्करी कारवाईच्या भीतीनं पाचावर धारण बसली आहे। भारतानं कधीच पहिला वार कधी केलेला नाही, पण जर कोणी वार केला तर त्याला सोडत नाही, हा असा नवा भारत आहे। त्यामुळे पाकिस्तानी जोकर आता बरळू लागलेत। पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं याचा प्रत्यय दिला आहे। भारत स्वतःच हल्ले घडून आणतो आणि आपल्याच लोकांचा जीव घेतो, अशी टीका आफ्रिदीनं केली। तर आफ्रिदीच्या या टीकेनंतर त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे। आफ्रिदीच्या या लवंगी फटाक्यानंतर आता नेटकऱ्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आफ्रिदीला जोकर म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे। घंटे तक दहशतगर्द वहां दहशतगर्दी करते रहे, ठीक है, वहां तक 8 लाख फौज में से कोई नहीं आया, और जब आए तो 10 मिनट के ऊपर पाकिस्तान पे इल्जाम लगा दिया। खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है। पाकिस्तान, हमारा दीन इस्लाम अमन का पैगाम देती है हमेशा। वर्ल्ड कप अगर आपको 16 को याद हो, हम लाहौर में ही थे, हमें तो पता ही नहीं था, मैं एज अ कैप्टन लीड कर रहा था टीम को, तो मुझे तो पता ही नहीं था कि हमने हमारी फ्लाइट होनी है कि नहीं होनी। आपकी कबड्डी की टीम आ जाती है इंडिया से, यहाँ क्रिकेट नहीं खेलते आपस में, तो करना है तो फिर पूरी तरह बंद करो, अगर चलना है तो पूरी तरीके से चलो। कौन है जी इन्हें? कौन है इन्हें? नाटक है क्या ये? छोड़ो ना, तुम क्या जोकरों का नाम ले रहे मेरे सामने, छोड़ो ना इन लोगों को। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी एनआयएनं घेतलं ताब्यात। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकानं ऑपरेटरबाबत व्यक्त केला होता संशय। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार। फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार। सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही। राज्यातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटली आहे। शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त विधान। टीकेनंतर वडेट्टीवारांची सारवासारव। ईडीनं स्वतःचंच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। आगीवरून विरोधकांचे सरकारला सवाल, तर कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित, ईडीचा दावा। एल्फिस्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार। MMRDA मार्फत होणार पुनर्वसन, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। इमारतीच्या बाल्कनीमधील कुंड्या आणि दगड पडल्याने एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू। पुण्याच्या सरठाणा जकात नाकाजवळील अपार्टमेंटमधली घटना। पुण्यात 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त। 2 महिलांसह 4 जणांना पुणे पोलिसांकडून अटक।